नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या टॉप 5 हेडलाईन्स. पुलाची शिरोलीतील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे कोल्हापुरात तीव्र पडसाद. किरीट सोमय्यांचा एक गंभीर आरोप. शिरोलीतील आणखी एक नराधम अटकेत. जामिनावर आल्यावर महिलेचा पुन्हा विनयभंग. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी. काळंबवाडी धरणात बुडून रत्नागिरीतील 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू. सातवे इथं विहिरीत पडलेल्या 5 फुटी मगरीला जीवनदान. आणि शेबावडा रोडवर घुमतोय लाकडी रसवंतींच्या घुंगरांचा आवाज. पाहुयात यासह जिल्हाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. पुलाची शिरोली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापुरात एक गंभीर आरोप केलाय. या नराधमाने 2 डझनपेक्षा जास्त मुलींना जाळ्यात ओढलं असून हे एक मोठं जिहादी माफिया रॅकेट असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही जिहादी प्रवृत्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुळापासून संपवतील असा विश्वास सुद्धा सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केलाय. काय म्हणाले ते पाहूयात. जे शिरोळी पुलाची हातकणंगले येथील जी घटना आहे, मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे. हे माफी हे एक नाटक आहे. इशू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. अजून तर त्याचे फोन, त्याची ऍप, वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे. दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला. कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात, एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहे. शिरोलीतील लैंगिक अत्याचार प्रकरणाविरोधात आवाज उठवणारे बजरंग दलाचे विभागीय समन्वयक निलेश शिंदे यांना अज्ञातांनी पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. पुणे बेंगळूर महामार्गावर ही घटना घडली. तोंडाला काळे मास्क लावून आलेल्या अज्ञातांनी निलेश यांना गाठून या प्रकरणात पुढे करू नकोस असं धमकावत शस्त्र रोखले. या घटनेनंतर शिरोली पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून परिसरात तणावाचं वातावरण आहे. शिरोलीतील अत्याचाराचे प्रकरण ताजं असतानाच गैबी साहेब दस्तगीर लिंगरे या दुसऱ्या एका व्यक्तीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या लिंगरेने संबंधित महिलेला रस्त्यात गाठून पुन्हा विनयभंग केलाय. पीडित महिलेने व्हिडिओद्वारे आपली व्यथा मांडली असून पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. पुलाची शिरोलीतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हातकणंगले तालुक्यातील नागाव आणि मौजे वडगावमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. ग्रामस्थांनी आणि विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत मोटरसायकल रॅली काढली. कर्नूर येथेही आरोपी शहीद सनदीच्या पुतळ्याचं दहन करून सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राधानगरी तालुक्यातील काळंबवाडी धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या स्वराज संदीप शिंदे या 16 वर्षीय तरुणाचा दूधगंगा नदीतील काळोख्या डोहात बुडून मृत्यू झाला. स्वराज हा चिपळूण तालुक्यातील ओवळी गावचा रहिवासी असून तो कळंबा येथील आपल्या मामाकडे उन्हाळी सुट्टीसाठी आला होता. गुरुवारी सकाळी बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला. स्वराज हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. या डोहात गेल्या 1.5 महिन्यात ही 3री घटना घडली असून हा डोह मुजवून कायमचा प्रश्न मिटवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होती. पन्हाळा तालुक्यातील सातवेतर्फे शिंदेवाडी इथं संदीप शिंदे यांच्या विहिरीत 5 फुटी मगर पडल्याचं समोर आलं. विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्यानं खाली उतरण्यास कोणताही मार्ग नसल्यानं बचाव पथकानं रापलिंगचा आधार घेतला. 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर या मगरीला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवून मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. करवीर तालुक्यातील कसबाबेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत संतोष मोरे यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी विजय गावडे यांच्या 178 मतांनी पराभव करत सरपंच पदावर आपली मोहर उमटवली. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी माणुसकीचा हळवा स्पर्श दाखवलाय. निवडणूक बंदोबस्तासाठी आलेले हुपरीचे पोलीस अधिकारी प्रसाद कोळपे आणि एकनाथ भांगरे यांना न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील विद्यार्थ्यांची फुलबाग आणि फळबाग पाण्याअभावी कोमजलेली दिसली. वैशाखच्या उन्हात तगमगणाऱ्या या रोपांकडे पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अंगावरील खाकीतच बागेला पाणी घालत झाडांना नवसंजीवनी दिली. कर्तव्याबरोबरच निसर्गप्रेम जपणाऱ्या या कृतीमुळे पोलिसांविषयी आदर अधिकच वाढला असून त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. यांत्रिक युगात मागे पडत चाललेली बैलाची लाकडी रसवंती शे येथील अमर नाईक यांनी पुन्हा सुरू केली. विजेचा वापर न करता बैलाच्या सहाय्याने संत गतीने फिरणाऱ्या लाकडी
घाण्यातून निघणारा उसाचा रस आरोग्यासाठी अधिक थंड आणि चविष्ट मानला जातो. बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज आणि रसाची नैसर्गिक गोडी चाखण्यासाठी कोल्हापूरकरांची या रसवंती केंद्रावर मोठी गर्दी होताना पाहायला मिळते. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत राहा तरुण भारत डिजिटल कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.